नागपूर शहरातील गिट्टी खदान परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे। शाळेच्या बसमध्ये जात असताना 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। पोलिसांनी तक्रार दाखल होताच संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही 7वीत शिकत असून ती दररोजप्रमाणे गिट्टी खदान बस स्टॉपवरून शाळेच्या बसनं जात होती। घटनेच्या दिवशी आरोपी महेश हा बस स्टॉप जवळ उभा होता। विद्यार्थिनी बसमध्ये चढत असताना त्याने तिच्याकडे अश्लील टिप्पणी केली, तसेच तिच्या मैत्रिणीकडेही अश्लील इशारे केल्याचा आरोप आहे। घरी पोहोचल्यानंतर पीडितेनं रडत रडत आईला संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर आईनं गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विरुद्ध छेडछाड आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। ही मुलगी आहे ती साधारण 13 वर्षाची आहे। स्कूलमध्ये ती सकाळी 6:30 वाजता जाताना घराच्या बाहेर एक स्कूल बससाठी वाट बघत असते। त्या ठिकाणी आजूबाजूलाच राहणारा एक 42 वर्षाचा व्यक्ती आहे, अपंग आहे तो, आणि तो त्याच्या आईबरोबरच राहत आहे फक्त। तर त्यांनी काहीतरी तिला इशारा केला, त्याच्यावरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीला देखील आपण अटक केलेली आहे।